हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 4थी आणि 7वीचा स्कॉलरशिपच्या पेपरला जाताना म्हणजेच परीक्षेला जाताना कोणत्या वस्तू ह्या तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे, ज्या की तुम्ही सोबत घेऊन जाणं फार गरजेचं आहे आणि परीक्षेला जाताना तुम्ही कोणती काळजी घ्यावी. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं हॉल तिकीट, जे की ॲडमिट कार्ड आहे. तर हॉल तिकीट हे तुम्हाला सर्वात महत्त्वाचे आहे, कारण की ते जर नसेल तर तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. याची जी मूळ प्रत आहे म्हणजेच ओरिजिनल कॉपी तुम्हाला जवळ सोबत ठेवायची आहे आणि आजच तुम्हाला हे सर्व व्यवस्थित बॅगेमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून उद्या तुमची घाई आणि गडबड होणार नाही. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजे ओळखपत्र. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टेशनरी. तर तुम्हाला एकतर तुम्ही ज्या पेनाने निळा पेन वापरणार असाल तर 2 निळे पेन ठेवायचे आहे किंवा 2 काळे पेन हे ठेवायचे आहे. निळा किंवा काळा जो पेन तुम्ही वापरणार असाल तर त्यातील एकाच रंगाचे तुम्हाला 2 पेन हे जवळ ठेवायचे आहे. एक तर निळा वापरा नाही तर काळा वापरा. यानंतर पेन्सिल, रबर, स्केल, कंपास बॉक्स शक्यतो ठेवू नका. हवं तर ट्रान्सपरंट जो पाऊच असतो तुमचा तर तो नक्की ठेवा, कारण की परीक्षेला ते आलो नसतं. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आता उन्हाळा चालू आहे, तर पाण्याची बॉटल ही नक्की सोबत ठेवा आणि पाण्याची बॉटल देखील शक्य झाल्यास ती ट्रान्सपरंटच असू द्या, कारण की पाण्याची बॉटल देखील ही रंगाची चालत नाही. काही एक्झाम हॉलमध्ये काही परीक्षा केंद्राच्या ठिकाणी ह्या पाण्याच्या बॉटल ट्रान्सपरंटच वापरतात किंवा त्यालाच परवानगी असते. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घड्याळ. तर आता स्मार्ट वॉच हे भरपूर निघाले आहे, परंतु परीक्षेला जाताना स्मार्ट वॉच हे परीक्षा केंद्रावर परवानगी नसते. त्यासाठी तुम्हाला साधं घड्याळच हे वापरायचं आहे. स्मार्ट वॉच हे पेपरला वापरू दिले जात नाही, याची काळजी घ्यायची आहे. त्याच्यामुळे साधेच घड्याळ तुम्हाला या ठिकाणी घालायचं आहे. तर बघा, आता परीक्षेला जाण्यापूर्वीच्या वेळेचं नियोजन कसं करायचं आहे. तर परीक्षा केंद्र हे कुठं आहे तुम्हाला ऑलरेडी कळालेलंच असणार आहे. त्यामुळे ते आपल्या घरापासून किती अंतरावर आहे त्यानुसार आपल्याला लवकर निघायचं आहे. म्हणजेच कसं, तर परीक्षा चालू होण्याच्या 30 मिनिटे किंवा 60 मिनिटं अगोदर आपण त्या ठिकाणी आधी पोहोचायला हवे, जेणेकरून आपल्याला स्ट्रेस होणार नाही, जास्त ऊन आहे थकवा जाणवणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षेचे काही नियम आहेत. तर परीक्षा मंडळाचे नियम हे तुम्ही वाचून पाळायचे आहेत. नको असलेल्या वस्तू ह्या शक्यतो न्यायच्या नाही आहे, जसं की मोबाईल, स्मार्टवॉच, ब्लूटूथ डिव्हाइस, कॅल्क्युलेटर, पुस्तके, नोट्स या सर्व गोष्टी आहेत तर त्या सोबत घेऊन जाऊ नका. यानंतर पट्टसर कपडे हे घालू नका. आरामदायक कपडे घाला, पण शक्यतो तुम्हाला शाळेचा ड्रेस हा घालावा लागेल. तर शाळेचा युनिफॉर्म हा तुम्ही घालू शकता. यानंतर कागदपत्रे तुमचे जे आहे हॉल तिकीटवर व्यवस्थितरित्या कवर किंवा तुम्ही त्याला लॅमिनेशन देखील करून घेऊ शकता, जेणेकरून घामाने किंवा पाण्याची बॉटल या प्रकारे ते हॉल तिकीट तुमचं खराब होणार नाही. कधी पाण्याची बॉटल बॅगेमध्ये असते आणि हॉल तिकीट देखील बॅगेमध्ये असते. इन केस जर बॉटलचं झाकण हे थोडंसं उघडं असेल तर ते खराब होऊ शकतं. यासाठी तुम्ही शक्य झाल्यास हॉल तिकीटला तुम्ही लॅमिनेशन लावलं तरीही चालेल, लॅमिनेशन करून घेतलं तरीही चालेल, जेणेकरून तुमच्या हाताचा जो घाम असेल किंवा पाणी जे असेल तर त्यांनी तुमचं हॉल तिकीट हे खराब होणार नाही. ओके. पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे रायटिंग पॅड. जर तुम्ही रायटिंग पॅड नेणार असाल तर तो ट्रान्सपरंटच न्यावा, कारण की इतर कोणताही रायटिंग पॅड नेण्यास सक्त मनाई असते. त्यामुळे जर तुम्हाला रायटिंग पॅड न्यायचाच असेल तर तो ट्रान्सपरंटच असायला हवा, नाहीतर तुम्हाला इतर कोणताही रायटिंग पॅड हा घेऊ दिला जात नाही. आणि जो पारदर्शक रायटिंग पॅड आहे तर त्यावर देखील काहीही लिहिलेलं नसावं. नेक्स्ट म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं ड्रेस कोड. तर नियमित विद्यार्थ्यांना त्यांच्या अधिकृत शाळेच्या गणवेशातच जाणे हे बंधनकारक आहे. त्यामुळे आरामदायक कपडे हे तुम्ही निवडायचं आहे. मुलींनी शक्यतो कोणतेही जड दागिने, ॲक्सेसरीज हे टाळायचे आहे, जसे की बांगड्या, चेन्स किंवा केस मोकळे सोडू नये. 1-2 वेण्या किंवा एक बो व्यवस्थितरित्या घाला, जेणेकरून तुम्हालाच पेपर लिहिताना त्रास होणार नाही, कारण की गरमीचे दिवस आहे.
पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेदरम्यानचा ताण आणि आरोग्य हे आपलं कसं असायला हवं. तर त्यासाठी तुम्ही पेपरच्या आदल्या दिवशीच पुरेशी झोप घेणं हे फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे. परीक्षेच्या आदल्या रात्रीच तुम्हाला 7 ते 8 तास शांत झोप घेण्याची गरज असते. कमी झोपेमुळे एकाग्रतेवर तुमचा परिणाम होतो. आहार हा तुम्हाला हलका घ्यायचा आहे. सकाळी कोणतंही बाहेरचे जंक फूड किंवा बाहेरचं कोणतंही थंड पेय हे टाळायचे आहे, जेणेकरून परीक्षेच्या काळात तुमची तब्येत बिघडायला नको. त्यामुळे घरचाच आहार हा तुम्ही घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. आणि हेवी फूड खाऊ नका, जेणेकरून तुम्हाला झोप देखील लागेल. त्याच्यामुळे हलका आणि पौष्टिक नाश्ता करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक विचार ठेवा. परीक्षा म्हणजे आयुष्याचा शेवट नाही आहे मित्रांनो, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. इतरांची जी स्वतःची तुलना आहे तर ते करणे टाळा आणि शांत मनाने पेपर सोडवा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मित्रांनो कळवा. ह्या सर्व गोष्टी फॉलो करा. तुमच्याच परीक्षेला जाण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. वेळेचे नियोजन करा. नको असलेल्या वस्तू नेऊ नका. पाण्याची बॉटल न्या, घड्याळ न्या, हॉल तिकीट न्या, ओळखपत्र न्या. आणि परीक्षेला पेपरला जाण्याच्या अगोदर पोहोचा. परीक्षा केंद्रावर अर्धा तास ते पाऊण तास अगोदर पोहोचा. सो ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पेपरला बेस्ट ऑफ लक. शांत आणि एकाग्र मनाने, एकाग्र चित्ताने तुम्ही छान पेपर सोडवा. वेळेचं व्यवस्थित नियोजन करा. पेपर जो पहिला आहे तर मराठीचे प्रश्न हे लवकर सोडून घ्या. जे अतिशय सोपे प्रश्न आहेत तर ते पटापट सोडून घ्या. आणि जे अवघड प्रश्न आहे ते तुम्ही वेळ उरल्यास सोडवा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. ही सर्व काळजी घ्यायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि उद्या जो पेपर होणार आहे त्याची संभाव्य उत्तरसूची देखील आपण बघणार आहोत, त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. सो सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. छान पेपर लिहा, छान मार्क मिळवा. थँक्यू.